संपूर्ण जगाला वेठीला धरलेल्या आखाती युद्धासंदर्भात मोठी बातमी आहे। अखेर अमेरिकेनं 2 आठवड्यांच्या युद्धविरामावरती सहमती दर्शवली आहे। इराणवरचे सगळे हल्ले पुढील 2 दिवस थांबवले जातील असं अमेरिकेनं जाहीर केलंय। 10 मुद्द्यांच्या शांती प्रस्तावावरती चर्चा करण्यासाठी हा युद्धविराम घोषित करण्यात आलाय। 10 एप्रिलपासून पाकिस्तानची राजधानी इस्लामाबादमध्ये युद्धविरामावरची चर्चा होणार आहे। आज सकाळी 5:30 वाजेपर्यंतची मुदत इराणला अमेरिकेनं दिलेली होती, नाहीतर एक संपूर्ण संस्कृती नष्ट होईल असं ट्रम्प म्हणाले होते। मात्र ही वेळ पूर्ण होण्याआधीच अमेरिकेनं 2 आठवड्यांची सशर्त शस्त्रसंधी करण्यात येत असल्याची घोषणा केली आहे। अमेरिकेच्या या घोषणेचं स्वागत इराणनंही केलंय। हल्ले थांबल्यास आम्हीही युद्ध थांबवू असं इराणच्या परराष्ट्र मंत्र्यांनी म्हटलंय। इराणनं दिलेला 10 अटींचा मसुदा मान्य करण्यासारखा असल्याचं अराघची यांनी म्हटलेलं आहे। तर होर्मुझची सामुद्रधुनी खुली करण्याची अट अमेरिकेनं घातली होती। या अटीला इराणनं देखील सकारात्मक प्रतिसाद दिलाय। इराण होर्मुझ पूर्णपणे आणि लगेच खुलं करायला तयार झाल्याचं ट्रम्प यांनी म्हटलेलं आहे। दरम्यान अमेरिका आणि इराण युद्धासंदर्भातली ही मोठी अपडेट आहे। 2 आठवड्यांची युद्धबंदी झालेली आहे, सीज फायर झालेला आहे। त्यामुळे संपूर्ण जगाला ज्या आखाती युद्धानं वेठीस धरलेलं होतं ते युद्ध किमान 2 आठवड्यांसाठी तरी थांबलेलं आहे। आणि या 2 आठवड्यांमध्ये पाकिस्तानची राजधानी इस्लामाबादमध्ये काही वाटाघाटी होणार आहेत। इराणनं काही अटी समोर ठेवलेल्या आहेत आणि त्या पार्श्वभूमीवर अमेरिका त्या अटींसंदर्भात काय भूमिका घेते त्यावरती युद्धाची पुढची दिशा ठरेल। दरम्यान या सगळ्यामध्ये इराणनं नेमक्या काय अटी ठेवल्यात त्यावर एक नजर टाकूया ग्राफिक्सच्या माध्यमातून। इराणवरचे हल्ले थांबवण्याची हमी अमेरिकेनं द्यावी। होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणचंच नियंत्रण राहील। युरेनियम समृद्धीकरणाचे इराणचे हक्क अबाधित राहावेत। इराणवरचे सगळे निर्बंध हटवावेत। संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेचे इराणविरोधी सगळे ठराव मागे घेतले जावेत। इराण विरोधातल्या आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा आयोगाचेही सगळे ठराव मागे घेतले जावे। इराणला नुकसान भरपाई द्या। प्रदेशातून अमेरिकेचं लष्कर मागे घ्या। लेबनॉनसह सगळ्या आघाड्यांवर युद्धविराम। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।